नमस्कार मित्रांनो. एका स्त्रीने आपल्या नवऱ्याचा खून केला, केवळ पैशासाठी नव्हे तर आपल्या प्रियकरासोबत शारीरिक सुखासाठीही. ज्याच्याबरोबर तिने 7 फेरे घेतले त्यालाच मेघालयाच्या धबधब्यात ढकलून दिलं. ही बातमी आहे राजा रघुवंशी नावाच्या नवऱ्याची, ज्याच्या जीवनाचा शेवट त्याच्या पत्नीनेच घडवला होता. आणि जेव्हा तो मृत झाला तेव्हा त्या पत्नीचा प्रियकर त्याच्याच अंत्यविधीत उपस्थित राहून आणि त्याच्याच पत्नीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होता. राजा रघुवंशी, वय 29, इंदोरचा एक साधा, प्रेमळ आणि मध्यमवर्गीय तरुण. त्याचं लग्न झालं 11 मे 2025 रोजी. त्याने आयुष्याची जोडीदार म्हणून निवड केली प्रेमाने आणि विश्वासाने. पण 13 मेला राजा आपल्या पत्नीसह मेघालयमध्ये हनीमूनला निघतो. सुंदर निसर्ग, नवे जीवन आणि एक स्वप्नपूर्ण सुरुवात. पण हा प्रवास एकट्या राजासाठी मृत्यूकडे जाणारा मार्ग ठरतो. कारण बायको आधीच एका दुसऱ्या परपुरुषासोबत प्रेमात आहे आणि त्या प्रियकरासोबत मिळून तिने नवऱ्याचा कट रचला होता. 23 मे रोजी राजा अचानक गायब होतो. पत्नी सांगते तो ट्रेकिंगला गेला आणि परत आलाच नाही. पोलीस आणि NDRFची टीम शोध घेते. तब्बल 10 दिवसांनी म्हणजेच 2 जून रोजी ड्रोनच्या साह्याने एका धबधब्याच्या 300 फूट खोल पाण्यात मृतदेह सापडतो. चेहरा ओळखता येत नाही, पण त्याच्या हातावर असलेल्या टॅटूमुळे, कपड्यांमुळे आणि स्मार्ट वॉचमधून मिळालेल्या माहितीने सिद्ध होतं की तो राजा रघुवंशी होता. एका नवऱ्याचं स्वप्न, विश्वास आणि आयुष्य धोकेबाज पत्नीने संपवलं. शेवटी पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला. मृतदेहाजवळ आढळलेले स्मार्ट वॉचचे तुकडे, पत्नीच्या कापडावरचे रक्ताचे डाग आणि एक चाकू ज्यावर मानवी रक्ताचे नमुने. हे अपघात नव्हता, तर हे होतं योजून केलेलं हत्येचं षडयंत्र. राजाच्या अंत्यविधीत एक भाऊ म्हणून एक माणूस उभा राहतो. तो खूप रडत असतो. सगळे भावनिक होतात. पण पोलिसाकडून कळतं की हा तिचा भाऊ नव्हताच. हा होता तिचा प्रियकर राज कुशवाहा. हो मित्रांनो, पत्नीचा प्रियकर अंत्यविधीत हजेरी लावून रडत होता. हे फक्त धक्कादायकच नाही, तर समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारं सत्य आहे. राजाचा खून एकट्याने झाला नव्हता. त्याच्या बायकोने तिच्या प्रियकरासोबत आणि आणखी 3 जणांच्या मदतीने संपूर्ण कट रचला होता. राज कुशवाहा, प्रियकर आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि विशाल सिंह चौहान या सर्वांनी एकत्रितपणे राजाला जंगलात नेलं. त्याच्यावर हल्ला केला आणि मृतदेह धबधब्याच्या खोल पाण्यात फेकून दिला. पुरावे नष्ट करण्यासाठी दोघांचे मोबाईल्स गायब करण्यात आले. मित्रांनो, हा जर खून एखाद्या स्त्रीचा झाला असता, मीडिया दिवस रात्र बडवाजला असता, लोक रस्त्यावर उतरले असते. पण आज एका नवऱ्याचा खून होतो आणि कोणतीही महिला आयोगाची टीम घटनास्थळी पोहोचत नाही, कारण पीडित पुरुष आहे. त्याच्या दुःखाला व्यासपीठ नाही, कारण पुरुषच कायद्याने दुबळा आहे, समाजानं दुर्लक्षित आहे. महिला आयोग, महिला पोलीस किंवा महिला सशक्तीकरण योजना आहेत, पण पुरुषासाठी काय आहे? ना आयोग, ना संरक्षण, ना सहानुभूती. राजा रघुवंशी जिवंत असता तर कदाचित त्यालाही हे प्रश्न पडले असते, माझ्या मृत्यूनंतर कोण माझ्यासाठी लढेल? आज त्याच्या नावाने कुणीही मेणबत्त्या पेटवत नाही, कारण तो एक पुरुष होता. पोलीस तपासाने उघड केलं की सोनम रघुवंशी, पत्नी, या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. राज कुशवाहा, प्रियकर आणि कट रचणारा, आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि विशाल सिंह चौहान हे सह आरोपी आहेत. यांच्यावर भारतीय कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मित्रांनो, या घटनेमुळे तुमचं मन हलतं का? की तुम्हीही तेच म्हणणार, तोच काहीतरी दोषी असेल? पुरुष हा पीडित असू शकतो, हे सत्य मान्य करायला आपण तयार आहात का? कृपया या व्हिडिओला शेअर करा, प्रतिक्रिया द्या आणि ह्या पद्धतीच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवाज उठवा. ही केवळ हत्या नाही, तर ही पुरुषत्वावर केलेली लाथ आहे.